In this lecture, I am going to discuss the large scale preparatory methods or equipments and procedure for your emulsion. So, how emulsion can be prepared in a large scale, that we are going to discuss. So, first, that is the heat emulsification by vaporization, emulsification by phase inversion, and low energy emulsification. So, in large scale, this is the some techniques are there for the emulsification. Then these are the some equipments required to prepare emulsion. सो आपल्याला माहिती आहे की इमल्शन प्रिपेअर करायचं आहे म्हणजे काय करायला लागणार आहे आपल्याला. प्रायमरी इमल्शन प्रिपेअर करताना विगरस शेकिंग केलं होतं बॉटल मेथडमध्ये. त्याच्यानंतर ड्रायगम वेडगम मेथड जर असेल आपल्याला तर ट्रायच्युरेशन करायचं आहे म्हणजे आपल्याला प्रॉपर मिक्सिंग करायचं आहे. सो फॉर दॅट पर्पज इन लार्ज स्केल मेथड वी आर नॉट गोइंग टू यूज युअर mortar and pestle or bottle method. So in this case we will use a mechanical stirrer, then propeller. So in this there are turbine and homogenizer, then colloidal mill and ultrasonifiers. So these are the equipments which is required in large scale. So as so far such large scale is not as much important in this syllabus. So this is your syllabus for large scale in your third semester in your third year. जेव्हा तुम्हाला इंडस्ट्रियल फार्मसी येईल तिथे तुम्हाला हे लार्ज स्केल इक्विपमेंट बघायचे आहेत. फक्त तुम्हाला माहिती असावं त्यामुळे ह्या पार्टमध्ये फक्त मी एक स्मॉल सेशन घेतो आहे ज्याच्यामध्ये लार्ज स्केल इमल्सिफिकेशन कसं होतं. ओके. सो दीज आर द स्टरर्स, प्रोपेलर टाइप्स, कोलायडल मिल अँड अल्ट्रासोनिफायर्स आर रिक्वायर्ड फॉर द ॲजिटेशन ऑर द मिक्सिंग ड्युरिंग द इमल्सिफिकेशन. सो दिस इज युअर स्टरर. सो ॲक्च्युली इथे आपला हा स्टरर आहे, मेकॅनिकल स्टरर आहे. सो ह्याच्यामध्ये काय करायचं, एक बिकर घ्यायचा. बिकरमध्ये जे आपले इन्ग्रेडियंट आहेत ते काय करायचे इथे पोअर करायचे. ठीक आहे. ह्या इन्ग्रेडियंटमध्ये तुम्ही जे जे इमल्सिफाईंग एजंट असेल, त्याच्यानंतर ॲक्वियस फेज जो असेल, ऑइल फेज जो असेल, हे सगळं तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करणार. त्याच्यानंतर ह्या स्टररने कंटिन्युअस मिक्सिंग करणार त्यांना. ठीक आहे. हे सुद्धा लॅब स्केलसाठी मेजरली यूज केलं जातं पण लार्ज स्केलमध्ये मोठे स्टरर असतात. ठीक आहे. सो ह्यांना आपण एक पर्टिक्युलर पिरियडसाठी आपण मिक्सिंग करणार. इन दिस वे यू कॅन प्रिपेअर अ सिम्पल इमल्शन ॲज वेल मल्टिपल इमल्शन ॲज वेल अँड मायक्रो इमल्शन कॅन बी अचीव विथ अ हाय स्पीड फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम. सो सच काइंड ऑफ मेकॅनिकल स्टरर इज यूज. देन दीज आर द टर्बाईन स्टरर. जसं इथे तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये हे जे पॅडल होतं दीज आर द फॅन लाईक स्ट्रक्चर. सो हे पॅडल अशा पद्धतीचं होतं, बरोबर आहे. फॅनची जशी ब्लेड्स असतात त्या पद्धतीचं हे स्टरर होतं. देन दिस इज युअर टर्बाईन स्टरर. सो फॉर द ड्रॉइंग ऑफ मटेरियल विथ अ मिक्स फ्रॉम द अबव, सो इट जनरेट ॲक्सियल फ्लो विथ द व्हेसल. सो ॲक्च्युली जो हा फ्लो आहे हा कसा आहे, ॲक्सियल फ्लो आहे. म्हणजेच काय होय अशा डिरेक्शनने होणार आहे. सो हे एखाद्या स्टररमधले जे किंवा एखाद्या बिकरमधले जर मुवमेंट आहे ती कशी असणार आहे, ह्या मोमेंटने असणार आहे. ओके. सो दिस इज शोज द ॲक्सियल फ्लो ऑफ द कंटेंट इनसाइड द वेसल. ओके. सो दिस इज युअर टर्बाईन स्टरर. सो मोठ्या मोठ्या टँकमध्ये सुद्धा आपण हे टर्बाईन स्टरर ॲड करू शकतो. ऑलमोस्ट रेंजिंग फ्रॉम 500 लिटर टू 1000 लिटर. त्या ह्याच्यामध्ये आपण सगळे इमल्शनचे इन्ग्रेडियंट ॲड करणार आणि हे टर्बाईन स्टरर त्याच्यामध्ये इन्सर्ट करणार आणि मिक्सिंग करून घेणार आहे. अँड यू आर गोइंग टू प्रिपेअर इमल्शन ओव्हर हिअर. ओके. देन प्रोपेलर स्टरर. हा प्रोपेलर स्टरर मगाच्या इमेजमध्ये तुम्हाला दाखवला तो हा प्रोपेलर स्टरर आहे. अँड प्रिव्हियस वन वॉज इज अ टर्बाईन स्टरर. देन प्रिपरेशन बाय होमोजिनायझर. मगाशी जेव्हा मी सांगितलं होमोजिनायझर in our fourth step of emulsification, in that case we need a homogenizer. So in that case homogenizer we have to add the ingredient over here. So इथून आपण काय करणार आहे, जे इमल्शन आहे ते इथे इन करणार आहे. त्याच्यानंतर ह्यांना कॉम्प्रेस करून इथून मायक्रोनाइज किंवा लेस ग्लोब्युल साईजमध्ये आपण अचीव करू शकतो ऑफ लार्ज ग्लोब्युल साईज टू लेस ग्लोब्युल साईज विथ अ स्मॉल ओरिफाइस as an outlet to that homogenizer. Okay. So in this way we can prepare the emulsion in large scale as well. Then next is your colloidal mill. So these are the colloidal mill. In the rotor and stator is there. So इथे रोटर आहे आणि स्टॅटर पण आहे. ह्याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे, इमल्शन पास करायचं आहे ह्या साईड वॉलमधून
जिथे ॲक्च्युली हा जो रोटर आहे तो काय होणार, ह्या स्टॅटरवरती कंटिन्युअस मूव्हिंग होत असणार आहे आणि मूव्हिंग होत असताना जे त्याच्या रोटर आणि स्टॅटरमधून जे इमल्शन आतमध्ये जाणार आहे त्याची काय होणार आहे, ग्लोब्युल साईज रिड्यूस होणार आहे. सो सच काइंड ऑफ जे आपण मॉर्टर अँड पेस्टलमध्ये जे आपण मिक्सिंग करत होतो त्याच्याबरोबरच त्यांना असं ट्रायच्युरेशन करत होतो, दॅट ट्रायच्युरेशन वी कॅन अचीव इन धिस कोलायडल मिल. सो हे ट्रायच्युरेशन आपण कोलायडल मिलमध्ये अचीव करू शकतो. हे लार्ज स्केलसाठी बेनिफिट याच्यासाठी आहे कारण कंटिन्युअस मेथड आहे. आता आपण काय केलं, मॉर्टर अँड पेस्टलमध्ये सम व्हॉल्यूम ऑफ कंटेंट घेतला, 20 ml असेल, 30 ml असेल, हे घेतलं किंवा 10 ml असेल, तेवढंच आपण प्रिपेअर केलं आणि पोअर केलं. ठीक आहे. आता ही कंटिन्युअस फेज आहे, म्हणजे काय करणार, ह्या रोटरला इनलेट अटॅच केलेला असणार आहे. ओके, इथून हा रोटरला अटॅच केलेला असणार आहे इनलेट आणि आउटलेट हा स्टॅटरकडून दिलेला असणार आहे. बरोबर आहे. सो इथून काय होणार आहे, कंटिन्युअस फ्लो, जशी आपण मशीनमधून पाईपलाईन वगैरे देतो तसं कंटिन्युअस पाईपमधून जो आपल्याला इमल्शन आहे ह्या पास होणार आणि त्या कोलायडल मिलमध्ये आपलं प्रायमरी इमल्शन प्रिपेअर होणार आहे. ओके, म्हणजे एक्झॅक्टली इथे काय होणार आहे, ट्रायच्युरेशनच होणार आहे ह्या कोलायडल मिलमध्ये. ठीक आहे. सो इन दिस वे यू आर गोइंग टू प्रिपेअर प्रायमरी इमल्शन ओव्हर हिअर. Then ultrasonifier is over again here. So in this there is a small orifice and here is a vibrating blade in which emulsion is inserted from this end, and at that vibrating end it will get impact on the side wall of your ultrasonifier and globule size is reduced and you will get emulsion in the coating with globule of emulsifying agent, and that interface will be produced over here. So such kind of emulsion will be produced in the ultrasonifier. So ह्याच्यामध्ये आपण कंटिन्युअस मेथडमधून आपण इमल्शन इथं पास करणार आहोत आणि प्रायमरी इमल्शन आउटलेटमधून आपल्याला कलेक्ट करायचं आहे. सो दिस इज युअर लार्ज स्केल अल्ट्रासोनिफायर फॉर इमल्शन. Then the incorporation of medical agent. In addition, we are adding drug during emulsification formulation. So addition of drug is to be perforated or preformed by the emulsion. The first what you will do, addition of material into W by O emulsion, then addition of oleaginous material to O by W type of emulsion, then addition of water soluble material to the W by O emulsion, and in the fourth the addition of water soluble parameters like soluble material to an O by W emulsion. So this is up to your लार्ज स्केल इक्विपमेंट्स. सो हे लार्ज स्केल इक्विपमेंट आहेत, ह्याची जरी नेम जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे, तुम्हाला वर्किंगची काही गरज नाही. दिस इज अ एक्स्ट्रा ॲडिशनल पॉईंट दॅट आय हॅव कवर इन दिस चॅप्टर. आता मॅन्युफॅक्चरिंग किंवा हाऊ टू प्रिपेअर इमल्शन असा जर क्वेश्चन आला तर तुम्ही तर ज्या टेक्निक्स आहेत त्या तुम्ही सुद्धा मेन्शन करणार, लॅब स्केल टेक्निकसुद्धाही मेन्शन करणारच आहात. समजा जर तुम्ही नुसतं एखादा पॉईंट इथे खाली जर तुमच्याकडे सफिशियंट वेळ असेल आणि लार्ज स्केल मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक आहेत हे जर तुम्ही तिथे मेन्शन केलं आणि ह्या अल्ट्रासोनिफायर देन कोलायडल मिल हे जर नुसतं इनलिस्ट जरी केलेत, इट विल इम्पॅक्ट अ गुड टू द सुपरवायझर ऑर एक्झामिनर. सो इट मे गिव्ह ॲडिशनल वेटेज टू युअर आन्सर. फॉर दॅट पर्पज आय हॅव एक्सप्लेन. आणि एक बेसिक नॉलेज आपल्याला असलं पाहिजे की लार्ज स्केलमध्ये कसं बनवलं जातं, कारण लॅब स्केलमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे की मॉर्टर अँड पेस्टलने यूज करतात, पण लार्ज स्केलमध्ये ॲटलिस्ट काय चालतं हे तरी तुम्हाला समजलं पाहिजे. त्याच्यासाठी मी हा पॉईंट इन्क्लूड केला होता. ठीक आहे. देन आय एम कमिंग टुवर्ड्स माय इम्पॉर्टंट पॉईंट इन दिस सिलेबस, दॅट इज इमल्शन स्टॅबिलिटी ऑर इनस्टॅबिलिटी टाईप. सो ॲक्च्युली इमल्शनचे स्टॅबिलिटी कुठले फॅक्टर्स आहेत. सो if there are consider, I will explain first the physical instability. In that physical instability, the flocculation is there, creaming sedimentation is there, aggregation coalescence and phase inversion. Okay, so हे प्रॉब्लेम्स आहेत इमल्शनमध्ये. समजा जर फ्लॉक्युलेशन झालं असेल तरी पण म्हणणार मी की इमल्शन स्टेबल नाही आहे. देन सेडिमेंटेशन किंवा क्रीमिंग जर झालं असेल तरीसुद्धा ॲग्रिगेशन ऑर कोएल्सन्स अँड फेज इन्व्हर्जन. सो ह्याच्यामधला एकही जरी कुठला जरी पॅरामीटर जर आपल्याला व्हिजिबल असेल इमल्शनमध्ये तर त्या कंडिशनला मी म्हणू शकतो की माझं इमल्शन आहे ते इनस्टेबल आहे. सो व्हॉट इज मीन बाय फ्लक्युलेशन अँड ऑल 3-4 आय विल एक्सप्लेन.
सो ॲज यू सी ओव्हर हिअर द फिजिकल इन्स्टॅबिलिटी ऑफ इमल्शन. आता हे तुमचं प्रॉपर इमल्शन आहे. पहिल्या इमेजमध्ये तुम्हाला एक आयडियल इमल्शन इथे दिले. फ्लॉक्युलेशनमध्ये काय होतं, हे जे पार्टिकल्स आहेत ते फ्रीली डिस्पर्स पार्टिकल आहेत, हे काय होतात, एकत्र येतात. सो ह्या इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल हे पार्टिकल्स 2 ते 3 ग्लोब्युल्स आहेत हे एकत्र आलेत. सो दिस इज युअर फ्लॉक्युलेशन. सो ॲज दिस कंडिशन हॅपन्स इट विल कॉज अ इन्स्टॅबिलिटी. हे फ्लॉक्युलेशनमध्ये येतं. आता फ्लॉक्युलेशनचं कन्व्हर्जन कोएल्सन्समध्ये पण होतं. ओके, आता इथली जी पहिली इमेज आहे तिथली पार्टिकल साईज किती आहे बघा, थोडीशी आहे, स्मॉल साईज आहे. जेव्हा फ्लॉक्युलेशन होतं तेव्हा 2-3 पार्टिकल एकत्र येतात आणि 2-3 पार्टिकल एकत्र आल्यावरती कोहेल्सन्स होतं. म्हणजे ते तिन्ही पार्टिकल ॲज अ सिंगल पार्टिकल म्हणून ॲक्ट होतो किंवा सिंगल ग्लोब्युल म्हणून आपल्याला व्हिजिबल होतो. सो दिस इज कॉल्ड ॲज कोएल्सन्स. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पार्टिकलची साईज जर इन्क्रीज झाली तर ते काय होणार आहे, ग्लोब्युलची साईज इन्क्रीज झाल्यावरती देर मे बी चान्सेस ऑफ क्रीमिंग ऑर सेडिमेंटेशन. बरोबर आहे, हे तर तुम्हाला सगळ्यांना कळतं आहे. सो जर तुम्हाला कोएल्सन्समध्ये अजून जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर मर्क्युरी सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी मर्क्युरी हँडल केले. सो मर्क्युरीचे मल्टिपल पार्टिकल किंवा ग्लोब्युल्स असतात. जर ते मल्टिपल हे 2 ग्लोब्युल्स जर एकत्र जवळ आणले तर ते काय होतात, एक सिंगल ग्लोब्युल तयार करतात. सो दॅट इज द कोएल्सन्स. ओके, सो हे दोन्ही फॅक्टर आहेत जे आपल्याला काय कन्सिडर करतात, फिजिकल इन्स्टॅबिलिटी शो करतात. दॅट इज फ्लॉक्युलेशन अँड कोएल्सन. आणि ब्रेकिंग म्हणजे काय, आता काय होणार आहे की इमल्शन आहे, ह्याचं समजा जर फ्लॉक्युलेशन झालं तर ग्लोब्युल्स एकत्र येणार आहेत आणि ग्लोब्युल्स एकत्र झाल्यानंतर आपल्याला 2 फेज वेगवेगळे ब्रेक दिसतात. म्हणजे इथे ऑइल फेज वेगळा दिसेल, वॉटर फेज वेगळा दिसेल. ओके, सेम कंडिशन कोएल्सन्समध्ये पण होते. ग्लोब्युल साईज इन्क्रीज झाली फ्लॉक्युलेशन नंतर, कोएल्सन झालं. कोएल्सन झाल्यानंतर पुन्हा हे जे 3 पार्टिकल इथे दिसतात ते पुन्हा एकत्र येणार आणि पूर्ण ब्रेक करणार. 2 फेज, कंटिन्युअस फेजमधनं ते 2 फेजमध्ये जाणार आहे. सो दिस इज युअर ब्रेकिंग ऑफ युअर इमल्शन. ह्या कंडिशनला मी काय म्हणतो, ब्रेकिंग ऑफ इमल्शन. सो अगेन जी माझी पहिली कंडिशन होती तीच कंडिशन इथे येऊन मिळालेली आहे. म्हणजे 2 माझे फेज वेगळे झाले. सो दिस इज नॉट माय इमल्शन. So in this case I can say this is my instability in my emulsion or my emulsion is my stable. इमेजवरनं तुम्हाला बेसिक आयडिया आली असेल की इन्स्टॅबिलिटीचे हे काय आहे, कन्सेप्ट काय आहे. I will again explain in this flocculation. These are the redispersible associated of particle within the emulsion to form a large aggregate. So the precursor to the irreversible coalescence. So differ from a coalescence mainly in that interfacial film and individual droplet remain intact, so influenced by the charge on the surface of the emulsified globules. So this is your flocculation. So in the reversibility of the flocculation depends upon the strength of the interaction between the particles, and it is determined by at a chemical nature of the emulsifier, the phase volume of the ratio, and the concentration of the dissolved substance. So especially electrolyte and ionic emulsifier. So एक्झॅक्टली काय करायचं आहे आपल्याला इथे जे फ्लॉक्युलेशन तुम्हाला मी दाखवलं आहे ह्याच्यामध्ये हे पार्टिकल्स आहेत, हे फेज रेशो किंवा पार्टिकल साईज और अनडिझॉल्व और इमिसिबल पार्टिकल साईज ह्याच्यामुळे काय होतात, हे एकत्र आले. ओके, ही जर कंडिशन मला अवॉइड करायची असेल तर मला काय करायला लागेल, फ्लॉक्युलेटिंग एजंट ह्याच्यामध्ये ॲड करायला लागेल. आता फ्लॉक्युलेटिंग एजंट ॲड करायचा झाला तर तो काय करणार आहे, हे जो कोएल्सन्स आहे तो अलाव करणार नाही. ओके, and oppositely charged particle or charge on the above particle will make repel to each other and make the preparation stable. आणि ह्या कंडिशनमध्ये सुद्धा मी जर स्टॅबिलायझर जर ह्याच्यामध्ये ॲड केला तर काय होणार आहे, प्रिपरेशन आहे हे पुन्हा मला ह्या टाईपचं मिळून जाईल जेणेकरून माझं इमल्शन स्टेबल राहील. सो दिस इज द मेथड टू ओव्हरकम सच काइंड ऑफ फ्लॉक्युलेशन. Then next is the creaming. Creaming is the upward movement of dispersed droplet of an emulsion relative to the continuous phase due to the density difference between the two phase. आता समजा 2 फेज आहेत, एक ऑइल फेज आहे आणि एक वॉटर फेज आहे. आता सगळ्यांना माहिती आहे की ह्या दोघांची डेन्सिटी वेगळी आहे, त्याच्यामुळे काय होतात, हे 2 फेज एकमेकांपासून वेगळे होतात. आता क्रीमिंग कंडिशन केव्हा होते, जर मगाची जर डायग्राम बघितली तर हे फ्लॉक्युल्स क्रिएट झाले आणि फ्लॉक्युल्स क्रिएट झाल्यानंतर हा जे ग्लोब्युल्स आहेत हे वरती तरंगायला लागतात. म्हणजे इथे ब्रेकिंगमध्ये काय आहे, टोटल दोन्ही फेज वेगळे झाले. पण अशी सुद्धा एखादी कंडिशन येते ज्या कंडिशनमध्ये हे कोएल्स
सन्स झालेले पार्टिकल्स आहेत किंवा हे फ्लॉक्युल्स झालेले ग्लोब्युल्स आहेत हे फ्लोट व्हायला तयार होतात आणि क्रीम तयार करतात वरती. सो दिस इज युअर क्रीमिंग. सो दिस कॅन बी अगेन ओव्हरकम बाय ॲडिंग अ फ्लॉक्युलेटिंग एजंट, and if you add surfactant or wetting agent over here, you can able to achieve the first image of the emulsion, or we can achieve ideal emulsion by adding such ingredient in our preparation. So such kind of creaming is there. Then next is your aggregation, coalescence and breaking. आता ॲग्रिगेशन मध्ये तुम्हाला माहिती आहे, त्याच्यानंतर कोएल्सन्स पण तुम्हाला माहिती आहे आणि कोएल्सन्स झाल्यानंतर ब्रेकिंग पण होतं, हे पण तुम्हाला माहिती आहे. सो ॲग्रिगेशन इज डिस्पेन्स पार्टिकल्स कम टुगेदर बट डू नॉट फ्यूज. ॲग्रिगेशनमध्ये पार्टिकल एकत्र येतात पण ते काय होतात, फ्यूज होत नाहीत किंवा एकत्र येत नाहीत. इन कोएल्सन्स द प्रोसेस बाय विच इमल्सिफाईड पार्टिकल्स मर्ज टू इच अदर. म्हणजे जे ॲग्रिगेट झालेले पार्टिकल आहेत, ग्लोब्युल्स आहेत, ते काय होतात, एकच ग्लोब्युल क्रिएट करतात म्हणजे फ्यूज होतात, तिथे कोएल्सन्स होतो. आणि ब्रेकिंग म्हणजे काय, दे डिस्ट्रॉय द फील्ड ऑफ सराउंडिंग द पार्टिकल. सो जे ग्लोब्युल्सचे जे सराउंडिंगला जे आपण इंटरफेस क्रिएट केला आहे तो काय होतो, तो डिस्ट्रॉय होतो आणि जे कोएल्सन्स झालेले ऑलरेडी ग्लोब्युल आहेत हे पुन्हा एकत्र येतात आणि दोन फेज वेगवेगळे करतात, जसं मगाच्या इमेजमध्ये दाखवलं. सो ऑइल फेज विल रिमेन डिफरंट in another separate phase and water phase in a separate phase. So such kind of condition will be visible in a breaking condition. So this is your breaking. आता सगळ्यांना इथपर्यंत कळलं असेल कारण प्रॅक्टिकली ह्या गोष्टी आपण परफॉर्म पण केल्यात आणि ऑब्झर्व पण केल्यात. बऱ्याच जणांची इमल्शनमध्ये कोएल्सन्स दिसला होता, ॲग्रिगेशन दिसलं होतं आणि ब्रेकिंग पण दिसलं होतं. देन नेक्स्ट पार्ट इज फेज इन्व्हर्जन. जेव्हा आपण एखादं इमल्शन प्रिपेअर करतो आणि स्टोरेजसाठी ठेवून देतो, what happen exactly, an emulsion is said to be invert when changes from an O by W to W by O or vice versa. म्हणजे काय होतं, मी जेव्हा फिनिश प्रोडक्ट माझं प्रिपेअर केलं आहे, मी इमल्शन प्रिपेअर केलं आहे आणि त्याला पॅकिंग वगैरे लेबलिंग वगैरे सगळं केलं आहे. इमल्शन प्रिपेअर केलं तेव्हा ते काय होतं, O by Wचं इमर्शन होतं. आता मी ठेवलं त्याला 1 महिन्यासाठी, 2 महिन्यासाठी, 1 वर्षासाठी. आफ्टर दॅट पर्टिक्युलर पिरियड व्हेन आय कम फॉर द चेकिंग, I found that phase inversion is happen, and what happened that my emulsion becomes the W by O type of emulsion. So जे ऑलरेडी O by W टाईप ऑफचं इमल्शन होतं त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं आहे, W by O टाईप ऑफ इमल्शनमध्ये झालं आहे, म्हणजे फेज इन्व्हर्जन झालं आहे. बरोबर आहे. आता असं का होतं, जर लॉंगर पिरियड ऑफ टाईम जर आपण एखादा इन्ग्रेडियंट कॉन्टॅक्टमध्ये ठेवला O by W किंवा, तर काय होतं, जे ऑइलमधले जे पार्टिकल ग्लोब्युल्समध्ये जे इन्ग्रेडियंट डिझॉल्व झाले ते काय होतात, वॉटरमध्ये थोडंसं वेटिंग दाखवतात आणि वेटिंग झाल्यामुळे काय होणार आहे, हा वॉटरमधले इन्ग्रेडियंट आहेत हे, सॉरी ऑइलमधले इन्ग्रेडियंट आहेत हे वॉटरमध्ये डिझॉल्व व्हायला सुरुवात होतात. ओके. सो बिकॉज ऑफ दॅट मोस्ट ऑफ द इन्ग्रेडियंट गेट कन्वर्टेड इन टू द सेकंड कंटिन्युअस फेज अँड बिकॉज ऑफ दिस इन्व्हर्जन हॅपन. सो ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोलाइट that is CaCl2 in O by W of emulsion by sodium soap can inverted into W by O. So असं पण कधी कधी असं होतं की आपण प्रिपेअर केलं आहे O by W टाईप ऑफ इमल्शन आणि त्याच्यामध्ये जर एखादा इलेक्ट्रोलाइट आपण ॲड केला तर तो काय करतो आहे, डायरेक्टली आपलं फेज इन्व्हर्जन करतो आहे. फॉर एक्झाम्पल युअर CaCl2 when add in O by W type of emulsion, your emulsion get inverted by W by O. So this is a changing the phase volume ratio again. So this is your phase inversion. So the final evaluation to be done in a final container. So आता आपण इव्हॅल्युएशन कसं करू शकतो स्टॅबिलिटीचं. स्टॅबिलिटीचे प्रॉब्लेम तर तुम्हाला कळले की काय आहेत, सॉक्युलेशन आहे, ॲग्रिगेशन आहे, कोएल्सन्स आहे, ब्रेकिंग आहे, क्रीमिंग आहे, त्याच्यानंतर फेज इन्व्हर्जन, हे तुमचे काय आहेत स्टॅबिलिटीचे प्रॉब्लेम आहेत, हे आपल्याला समजलं आहे. पण त्याचं इव्हॅल्युएशन कसं करायचं. सो ॲज अ फायनल इव्हॅल्युएशन कॅन बी डन इन अ फायनल कंटेनर ॲज द इन्ग्रेडियंट मे इंटरॅक्ट विथ द कंटेनर. सम मटेरियल मे लीच आउट फ्रॉम द कंटेनर अँड लॉस ऑफ वॉटर अँड व्होलाटाईल इन्ग्रेडियंट मे ऑकर through the container or throughout the container or the closure. So such kind of evaluation is there. Then stress condition for the study of emulsion stability. So in that, for the evaluation you will go for the thermal stress, then aging and the temperature, then phase inversion temperature, then gravitational stress and agitation. So these are the evaluation parameter for the stability study.
So okay. So first one is your thermal stress. So aging and temperature, phase inversion temperature. So in the thermal state is more, the rate of coalescence will be less. So emulsion must be have a pit at high possible, always at higher than the storage temperature. So actually आपण इथे काय करणार, तुम्हाला सगळ्यांना मी सांगितलं पहिल्या लेक्चरमध्येच की थर्मल और टेम्परेचर डिप इज अ पॅरामीटर विच इन्फ्लुएन्स द इमल्शन. बरोबर आहे. जे आपण फॅक्टर्स इन्फ्लुएन्स बघितले होते त्याच्यामध्ये थर्मल आपण फॅक्टर आपण बघितला होता. आता सपोज टू बी जर मी टेम्परेचर जर ह्याला मी प्रोव्हाइड केलं तर मी काय करणार आहे, माझ्याकडे फिनिश प्रोडक्ट आहे इमल्शनचं, त्याला मी टेम्परेचर प्रोव्हाइड केलं आहे आणि मी त्याच्यावरून काय कॅल्क्युलेट करणार आहे. सपोज टू बी 36 डिग्री सेल्सिअस नॉर्मल टेम्परेचर आहे. आता मी टेम्परेचर वाढवलं, त्याच्यामध्ये इमल्सिफाईंग एजंट आहे. सपोज टू बी ॲकेशिया हा जो इमल्सिफाईंग एजंट आहे. आता तुम्हाला माहिती आहे की ॲकेशिया 38 डिग्री सेल्सिअसला काय होतं, मेल्ट व्हायला स्टार्ट होतं आहे. सो जो मेल्ट झाला तर तो काय होणार आहे, जो इंटरफेस आहे तो काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. आणि इंटरफेस जर ब्रेक झाला तर काय होणार आहे, पार्टिकल्स आहेत ग्लोब्युल्सचे ते कोएल्सन्स व्हायला स्टार्ट होणार आहे. सो अशा प्रकारचा मी जर थर्मल जर एक्सटर्नल इम्पॅक्ट जर अप्लाय केला आणि जर जो चेंज होणार आहे तो ऑब्झर्व केला तर मी एक स्टॅबिलिटी स्टडीचा इम्पॅक्ट स्टडी करू शकतो की 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत माझं इमल्शन स्टेबल होतं. पण बियॉन्ड ऑफ दॅट if I provide more temperature, the interface break and breaking and coalescence chances is more. So such kind of study or evaluation I can do in emulsion stability study, and from that I can make the direction, protect my emulsion from the heat or direct exposure to the heat, and store below to 36 degree Celsius or store below to 10 to 25 degrees Celsius. So such kind of outcome of direction can be done by the evaluation of stability study. Then next is gravitational stress. The centrifugation at 3750 rpm in 10 cm radius centrifuge for a rapid of 5 hours is equivalent to the effect of gravity for about of 1 year. So ह्याच्यामध्ये काय करणार मी, त्याला ग्रॅव्हिटेशनल स्ट्रेस देणार. म्हणजे काय करणार, आता सेंट्रिफ्युगेशन सगळ्यांना माहिती आहे, तर त्या एका सेंट्रिफ्युगच्या ट्यूबमध्ये मी माझं सॅम्पल आहे इमल्शनचं ते पुट करणार आहे आणि त्याला मी काय करणार आहे 3750 rpm प्रोव्हाइड करणार आहे 5 आवर्ससाठी. आणि त्याच्यानंतर मी इमल्शन्सचं माझं इव्हॅल्युएशन करणार की त्याच्यामध्ये क्रीमिंग झालं आहे का, ब्रेकिंग झालं आहे का, कोएल्सन झालं आहे का. जर त्याच्यामध्ये ते पास झालं तर मी कन्सिडर करू शकतो की नॉर्मल ग्रॅव्हिटेशनल फोर्ससाठी हे 1 इयरसाठी स्टेबल आहे. सो सच काइंड ऑफ ग्रॅव्हिटेशनल स्ट्रेस इव्हॅल्युएशन इज देअर. देन नेक्स्ट इज ॲजिटेशन इज देअर. देन अनदर फिजिकल पॅरामीटर्स आय हॅव टू स्टडी इन दिस फेज सेपरेशन. देन विस्कॉसिटी. आता विस्कॉसिटी कशी सर आयडेंटिफाय करायची हे ऑलरेडी मी सस्पेन्शनमध्ये तुम्हाला दिलं आहे, सांगितलं आहे. इलेक्ट्रोफोरेटिक प्रॉपर्टीज, हिटा पोटेन्शियल, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी हे इव्हॅल्युएशन पॅरामीटर ऑलरेडी मी डिस्कस केले आहेत. त्याच्यामध्ये काय केलं होतं, 2 इलेक्ट्रोड इन्सर्ट केले होते इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटीसाठी. आता ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये पण आयडेंटिफाय केलं आहे टाईप ऑफ इमल्शन. जेव्हा आपण आयडेंटिफिकेशन केलं आहे त्याच्यामध्ये आपण झिटा पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी हे जे पॅरामीटर आहेत हे आपण ऑलरेडी डिस्कस केले आहेत. सो आय थिंक दिस नीड नॉट टू एक्सप्लेन अगेन इन ओव्हर हिअर. सो आय विल प्रोव्हाइड द नोट्स फॉर द सेम. In that you are going to find out this parameter and how to identify the stability. Okay, so remember this parameter. There are question for evaluation of stability study. In this you have to give this phase inversion, viscosity, electrophoretic properties, zeta potential, electrical conductivity, dry electric constant, particle size, number analysis and chemical parameters. So these parameters we have to provide with their proper explanation while answering such question. Okay, so this is your phase inversion diagram. So I will stop over here. Ultimately we have covered the chapter emulsion over here. In our next lecture we will see next chapter.